एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा. If a number has the digit 5 in the units place, the digit 7 in the 10 million place and the digit 0 in all other places, write that number in word. आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष अशा प्रकारे त्याचे स्थान जे आहेत ते लिहून घेऊयात. आता या ठिकाणी काय म्हणतं की एकक स्थानी, मग एकक स्थानी काय आहे 5 आहे, मग एकक कुठं दिसतंय आपल्याला या ठिकाणी दिसतंय, मग याच्या ठिकाणी आपण 5 लिहून घेतलेला आहे. त्यानंतर बघा काय म्हणते दशलक्ष स्थानी 7 आहे, मग दशलक्ष कुठे आहे मित्रांनो या ठिकाणी आहे, म्हणजे या ठिकाणी 7 लिहिलेला आहे. आणि उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, मग दशलक्ष स्थानी 7 लिहिलेला आहे, लक्ष स्थानी 0 येईल, 10,000 स्थानी 0 येईल, 1000 स्थानी 0 येईल, शतक स्थानी 0 आणि दशक स्थानी 0 येणार आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे ही आपली संख्या जी आहे ती तयार झालेली आहे. आता याचे आपल्याला तयार करायचे आहेत गट. मग गट कसे तयार करणार, तर या ठिकाणी बघा उजवीकडून आपण काय करणार आहोत, डावीकडे जाणार आहोत आणि पहिल्यांदा 3 जे अंक आहेत म्हणजे एकक, दशक, शतक जे आहेत याचा एक गट असणार आहे. त्याच्यानंतर 1000 आणि 10,000 या 2 अंकाचा एक गट असणार आहे. त्यानंतर लक्ष आणि दशलक्ष या 2 अंकाचा एक गट. मग या ठिकाणी किती लक्ष झालं मित्रांनो, तर 70 लक्ष झालं. बघा किती झालं, 70 लक्ष झालेलं आहे. त्यानंतर 1000 या ठिकाणी काय आहे का, काहीच नाही. शतक ठिकाणी काहीच नाही, दशक ठिकाणी काहीच नाही. मग 005 याचं वाचन आपण कसं करणार, तर फक्त 5 एवढंच म्हणणार आहेत, म्हणजे 70 लक्ष 5 अशा प्रकारे आपल्याला ही संख्या वाचन करता येईल. मग 70 लक्ष 5 हा पर्याय कुठे आहे, तर या ठिकाणी बघा 70 लक्ष 5 हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे मित्रांनो. ठीक आहे, कोणत्या जोडीचे वाचन चुकीचे आहे, विच पेअर ऑफ रीडिंग इज इनकरेक्ट. तर या ठिकाणी आपण काय करूयात, सर्वात अगोदर सर्व दिलेले जे काही अंकी संख्या आहेत त्याचे गट तयार करून त्याचं वाचन करूयात. तर या ठिकाणी बघा हा 3चा एक गट झाला, हा 2चा एक झाला, हा 1चा एक. मग हा 9,49,050. मग या ठिकाणी बघा 9 लाख किंवा 9,49,050 हा पर्याय कसा आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात, 9,89,050 आहे. मग या ठिकाणी 9,89,000,005 या ठिकाणी 5 दिलेला आहे, परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो 50 आहे. जर 5च दिलं असतं तर ती संख्या कशी आली असती, शेवटच्या गटामध्ये 5 लिहायचं म्हणजेच या ठिकाणी 005 अशा प्रकारे लिहावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी 050 अशा प्रकारे लिहिलेला आहे. यालाच आपण 50 अशा प्रकारे वाचन करत असतो, म्हणून हा दुसरा जो पर्याय आहे हा कसा आहे, चुकीचा असणार आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, 20,20,220 ही संख्या अंकात कशी लिहाल. हाऊ डू यू राईट द नंबर 20,20,220 इन न्यूमरल्स. आता या ठिकाणी बघा लक्षचा गट आहे. ठीक आहे, हा लक्षचा गट आहे. त्यानंतर हजाराचा गट आहे, त्यानंतर 220 म्हणजे या ठिकाणी शतक, दशक आणि एकक आहे. आता लक्ष म्हणजे किती आलेलं आहे, 20 लाख आलेला आहे, म्हणून या लक्षच्या गटामध्ये 20 लिहिलेला आहे. त्यानंतर 20,000 आहे, मग हजाराच्या गटामध्ये 20 लिहिलेला आहे आणि 220 मग हा शेवटचा गट आहे तो 220. अशा प्रकारे आपल्याला ही संख्या लिहिता येते. आणि हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बघा बी या ठिकाणी दिसत आहे. याच्यातील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोध व वाचन दर्शवणारा पर्याय लिहा. 40,17,799 याच्या पुढील जी संख्या आहे ती म्हणजे 40,17,800 आणि त्याच्या पुढील जी संख्या येणार आहे ती म्हणजे मित्रांनो 40,17,801 अशा प्रकारची येणार आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये कोणता पर्याय शोधायचा आहे, तर 40,17,801 हा पर्याय शोधायचा आहे. आणि हा पर्याय कुठे आहे, तर बघा पहिला पर्याय जर आपण बघितला तर तो 40,17,801 हा चुकीचा पर्याय आहे. दुसरा पर्याय बघा 40,17,801 40,17,801 हा दुसरा पर्याय बरोबर बसतो आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहू. 8,65,54,213 या संख्येत अनुक्रमे लक्ष,
हजार व दशक स्थानावर कोणते अंक आहेत? आता या ठिकाणी बघा, लक्ष या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी अशा प्रकारे हे अंक दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपण पाहूयात तर 8 कोटी आहे, 65 लाख आहे, 54,213. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे? लक्ष या स्थान, लक्ष, हजार व दशक. मग लक्ष या स्थानी काय आहे? तर या ठिकाणी 5 आहे मित्रांनो. त्यानंतर हजार, हजार स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 1 आहे. म्हणजे 5 4 1 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. एका संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 3 अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा. आता या ठिकाणी आपण पाहूयात एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. दशलक्ष कारण की आपल्याला या ठिकाणी दशलक्ष स्थान विचारलेलं आहे. ठीक आहे. मग दशलक्ष स्थानी किती आहे? तर या ठिकाणी 3 आहे मित्रांनो. त्यानंतर एकक स्थानी किती आहे? तर 2 आहे. बाकीच्या सर्व स्थानावरती 0 आहे. म्हणून या ठिकाणी लक्षावर 0 घेतलं, दशहजारावर 0 घेतलं, हजारावर 0, शतकवर 0 आणि दशकावर 0 घेतलं. आणि जी आलेली संख्या आहे तिचं वाचन करण्यासाठी आपण काय केलं? पहिल्या 3 अंक सोडून गट केलेला आहे, त्याच्यानंतर 2 अंक सोडले, गट केला. आता या ठिकाणी 30 काय झालेलं आहे? तर लक्ष झालेलं आहे. म्हणजे 30 लक्ष आणि पुढे या ठिकाणी फक्त 2 दिसतं, म्हणून 30 लक्ष 2 अशा प्रकारे अक्षरामध्ये आपण त्याचं काय करणार आहोत? लेखन करणार आहोत. आणि 30 लक्ष 2 हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. 15,1515 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता या ठिकाणी बघा 15,1515 आहे. मग या ठिकाणी जर बघितलं एकक, दशक, पहिला पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी बघूयात की 15 15 आणि 15. या ठिकाणी बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आहे. मग या ठिकाणी 15,000 होणार नाही तर 1 लाख होणार आहे. 1,51,515 अशा प्रकारे याचं वाचन होणार आहे. त्यानंतर दुसरी जी संख्या आहे मित्रांनो, तर ह्या जर पर्याय पाहण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की असे जे प्रश्न आहेत अशा प्रश्नाला फसवे प्रश्न म्हणतात. फसवे प्रश्न कारण की या ठिकाणी 15,1515 दिलेला आहे, परंतु याचं उत्तर जे आहे ते काहीतरी वेगळंच असतं बघा. तर मग असे प्रश्न कसे सोडवायचे? तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय दिलेलं आहे? 15,000 दिलेला आहे. मग 15,000 आपण पाठीमागच्याच उदाहरणामध्ये बघितलं की 15,000 कसं लिहितात? 15 आणि हजाराचे 3 शून्य, किंवा हजाराचा 15ला जर 1000 न गुणलं तर 15 आणि त्याच्या पुढे 3 शून्य म्हणजेच 15,000 अशा प्रकारे येतं. त्यानंतर 1500 म्हणल्यानंतर या ठिकाणी माहित आहे शे म्हणलं की शतक म्हणजे 2 शून्य आलेले आहेत आणि 15 म्हणलं की अशा प्रकारे आलेला आहे. आता याची करायची बघा बेरीज मित्रांनो. मग या ठिकाणी 0 0 आणि 5, मग या ठिकाणी 5 आलं, या ठिकाणी 1, या ठिकाणी पुन्हा 5 आलं, 5 आणि 1 आलं 6 आणि या ठिकाणी 1, म्हणजे या ठिकाणी 16,515 यालाच आपण 15,1515 अशा प्रकारे सुद्धा वाचन करू शकतो. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी 16,515 अशा प्रकारे येणार आहे. 4,05,780 ही संख्या अंकात कशी लिहाल? 4,05,000 मग या ठिकाणी एकक आहे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. या ठिकाणी काय दिलेले? 4 लक्ष दिले. मग लक्षच्या स्थानावरती आपण 4 लिहिलं. त्यानंतर 5,000 म्हणतंय. मग आता ज्या वेळेला बघा हजाराचा गट आहे याच्यामध्ये आपल्याला 5 लिहायचं आहे. मग 5,000 आपण कसं लिहू शकतो? तर 05 अशा प्रकारे आपण 5,000 लिहू शकतो. आणि 700 म्हणजे शतक स्थानी 7 आहे आणि 80 म्हणजे या ठिकाणी 80 अशा प्रकारे आपण 4,05,7,8,0 अशा प्रकारे याचं लेखन करू शकतो. आणि हा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला? तर हा पर्याय क्रमांक 1 यामध्ये दिसत आहे. 6,05,800 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर या ठिकाणी लक्ष, हजार,
आणि शतक, दशक, एकक अशा प्रकारे आपण गट तयार केले. आपल्याला काय विचारलं आहे? 6 लक्ष. मग लक्ष या गटामध्ये 6 आलेला आहे. त्यानंतर 5000. हजार या गटामध्ये 2 अंक पाहिजेत, परंतु 5 आलेला आहे. मग 5 कसं लिहू शकतो आपण? तर 05 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि 800, मग 8 आणि 2 शून्य अशा प्रकारे आपण 6,05,800 ही संख्या लिहू शकतो. आणि हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसत आहे. संख्यामालेतील क्रम ओळखून प्रश्न चिन्ह येणाऱ्या जागी कोणती संख्या येईल ती शोधायची आहे आणि त्याचा पर्याय लिहायचा आहे. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर आपण गट तयार केले तर या ठिकाणी 20,40,198 आलेला आहे. त्यानंतर 20,40,199 आलेला आहे. आणि पुढची जी संख्या येणार आहे ती म्हणजे 20,40,200 अशा प्रकारे याच्या पुढची संख्या येणार आहे. आणि हा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला? तर हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे. याच्यानंतर बघा, 2,04,281 या संख्येत लक्ष, दशक व हजार या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत? आपल्याला काय विचारलेलं आहे? तर या ठिकाणी बघा, 2,04,281 याच्यामध्ये लक्ष, हजार व दशक स्थानचा अंक विचारलेला आहे. मग या ठिकाणी एकक, या ठिकाणी दशक, दशकाला काय आलेला आहे? 8 आलेला आहे. त्यानंतर शतक, त्यानंतर हजार, हजारचा विचारलेला आहे, तो आहे 4. 10,000 आणि लक्ष, लक्षच्या ठिकाणी आलेला आहे 2, म्हणजे 2, 4, 6 अशा प्रकारचे अंक हे कुठं आहेत? तर पर्याय क्रमांक बी याच्यामध्ये 2, 4, 8 2, 4, 8 अशा प्रकारचा पर्याय हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. संख्यामालेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोध, पर्याय लिही. आता या ठिकाणी बघा, 5,15,499 आलेला आहे. त्यानंतर 5,15,500 आलेला आहे. त्याच्या पुढे येणार आहे 5,15,501. मग हा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला? तर बघा, 5,15,501 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसत आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे? 17,17,17 ही संख्या अंकात लिहा. 17,17,17. मग या ठिकाणी बघा, 17 कोटी हा कोटीचा गट झाला. त्यानंतर लक्ष आहे का? लक्ष याच्यामध्ये 0 येणार आहे. त्यानंतर 1700 आपण कसं लिहितो मित्रांनो? तर 1700 हे आपण अशा प्रकारे लिहित असतो बघा. मग 1700 याच्यामध्ये जर बघितलं तर 1 हे काय आहे? तर हे हजार स्थानी येतं. मग या ठिकाणी आपल्याला हजार स्थानी काही दिलेलं नाही, परंतु 1700 म्हणलेलं आहे. मग 1700 मधला 1 आपण लिहित असताना 01 अशा प्रकारे लिहित असतो. आणि त्याच्यानंतर 1717 म्हटलेला आहे. मग या ठिकाणी 1700 अशा प्रकारे लिहिलं आणि हे 17 घेतलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, 17,17,17 हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे? तर पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? आता या ठिकाणी बघा, ह्या 3चा एक गट केला, हा 2चा आणि हा 1, म्हणजेच 2 लक्ष, 2,220 अशा प्रकारे याचं वाचन होतं. आणि हे वाचन 2 लक्ष, 2,220 अगदी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर 20,20,220, परंतु या ठिकाणी 2 लक्ष दिलेला आहे, म्हणून दुसरा जो पर्याय आहे हा मात्र चुकीचा आहे. 20,20,220 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता या ठिकाणी लक्ष आहे, त्यानंतर हजार आहे, त्यानंतर शतक, दशक आणि एकक. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 20 लक्ष. मग लक्ष या गटामध्ये 2 अंक असतात, या ठिकाणी आपण 20 लिहिलं. हजार याच्यामध्ये परत 20 लिहिलेलं आहे आणि 220, मग 220 अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी 2,20,220 ही संख्या अशा प्रकारे येणार आहे. हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. एका संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 3 अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा. 80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल?
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर जी संख्येची स्थानं आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष हे लिहून घेऊयात. ठीक आहे. मग बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण गट केले. गट असे केलेले आहे की शतक, दशक, एकक याचा एक गट झाला, त्यानंतर हजार याचा एक गट झाला आणि लक्ष याचा एक गट झालेला आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की 8 लक्ष सांगितलेलं आहे. मग लक्ष या गटामध्ये फक्त 8 आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर 80,000 म्हणजे हजार या गटामध्ये 80 आलेला आहे आणि पुढे 80. तर या ठिकाणी बघा 3 अंकी संख्या पाहिजे. मग आता एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा जो शेवटचा गट आहे याच्यामध्ये 3 अंक असले पाहिजेत. समजा तुम्हाला या ठिकाणी 4 लिहायचं आहे, या 3 गटामध्ये 4 लिहायचं आहे. मग 4 फक्त असं आपण लिहिणार का? नाही. तर 4 लिहित असताना 4च्या अगोदर आपल्याला काय करावं लागतील? 2 शून्य लावावं लागतील, कारण की शतकाच्या ठिकाणी 0 येईल, दशकाच्या ठिकाणी 0 येईल आणि 4 हे अशा प्रकारे आपण 3 अंकामध्ये 4 असं लिहू शकतो. त्या ठिकाणी बघा 112 जर लिहायचं म्हटलं तर आपल्याला 112 अशा प्रकारे लिहिता येणार आहे. पण फक्त 12 जर लिहायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा एक अंक हा नसणार आहे. मग जो अंक नाही त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 0 लिहावं लागेल आणि पुढची जी संख्या आहे ती लिहावी लागणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? 80 सांगितलेलं आहे. पण 80 म्हणल्यानंतर हे 3 अंक होतात का? होत नाहीत. मग शतक या ठिकाणी काय करावं लागेल? एक शून्य घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे 80 हे लिहिता येणार आहे. मग या शेवटच्या गटामध्ये 0, 8, 0 अशा प्रकारे लेखन करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला 8,80,080 अशा प्रकारची संख्या मिळणार आहे. मग बघा, अशा प्रकारची संख्या आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिसते? पहिला पर्याय जर बघितला तर या ठिकाणी बघा 88,00,80 म्हणजे 88,00,80 म्हणजे या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला ही संख्या दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहू.